महाराष्ट्रात लाखो देवळं आहेत, पण आज आपण अशा एका मंदिराबद्दल बोलणार आहोत जिथे देवाला नव्हे तर एका राजाला पूजलं जातं। मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळ आहे। तब्बल 1.5 एकरामध्ये प्रचंड मोठं मंदिर आणि तब्बल 42 फुटांचा दरवाजा। मित्रांनो, हे मंदिर बघताना अंगावर अक्षरशः काटा येतो। आज आपण या व्हिडिओमध्ये हेच मंदिर बघणार आहोत। मित्रांनो, हे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, म्हणजे आपलं शक्तिपीठ। आता मी इथे एंट्री मारत आहे। बघा, एंट्री मारताना समोर इतकं छान वातावरण दिसतंय। समोर आपले भगवान शंकरांचा एक मस्त स्टॅच्यू लावलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? हे जे मंदिर आहे हे तब्बल 1.5 एकरामध्ये केलेलं मंदिर आहे। आणि तुम्ही बघा, बाहेरचं सगळं वातावरण इतकं प्रसन्नदायक वाटतं हे वातावरण की सांगू शकत नाही। आणि बघा, हे जे मंदिरचा जो फ्रंट भाग आहे तिथे बघा, मावळांचं इतकं सुंदर स्टॅच्यू इथे रेखाटलं गेलेलं आहे। तुम्ही बघा, आणि हा आहे आपला प्रवेशद्वार, जिथे तो आपला एंट्री मारायचे। तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो, हे जे गेट आहे तो तब्बल 42 फुटांचा आहे। इतका मोठा भव्य दरवाजा आहे। आता बघा मित्रांनो, मी आज जाते। आज जाण्यासाठी ह्या मावशी उभ्या आहेत। तिथून एक एक्झिट आणि एंट्रीचे असे 2 गेट्स केलेले आहेत। आणि बघा, एंट्रीतून दरवाजातून बघा किती सुंदर मंदिर दिसते आपलं महाराजांचं। आणि मित्रांनो, मी आली आहे, संध्याकाळी आली आहे, त्याच्यामुळे ना इथे लाइटिंग वगैरे असल्यामुळे खूप छान वाटतंय। हे बघा, केवढं मोठं मंदिर आहे, कसा दरवाजा, कसं डिझाईन केलेले आहे बघा, कसलं रेखीव काम केलेलं आहे इथे। आणि हे बघा, हे तटबंदी दिसते तुम्हाला इथे वरती, आणि खाली जे आहेत महाराजांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे प्रसंग इथे रेखाटलेले आहेत। खूप छान रेखाटलेत, मी तुम्हाला ते पुढे दाखवलेच। पण आता मी चालली तटबंदीकडे। तर बघा, किती छान वातावरण आणि किती मस्त प्रकारे लोकांनी काम केलेलं आहे। तुम्ही बघा, तुम्हाला दिसतं तर आहेच, पण एक सांगते, तुम्ही इथे येऊन जेव्हा वास्तवात इकडे याल तेव्हा तुम्हाला याची ॲक्च्युअल मजा कळेल या व्हिडिओपेक्षा, असं मला तरी वाटतं पर्सनली। खरं सांगायला गेलं मित्रांनो, तर मला काय असं वाटलं नव्हतं की इथे एवढी गर्दी असेल किंवा इतकं छान मंदिर आहे ते इथे असेल करून या लोकांनी बांधलं असेल। पण इथे आल्यानंतर खूप सरप्राईज झाले मी हे सगळं बघून। मित्रांनो, दररोज सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता इथे शिवरायांची आरती केली जाते। या आरतीचं वातावरण तुम्ही बघा ना, भूतो ना भविष्यती असा हा आरतीचा माहोल आहे। मित्रांनो, हा माहोल अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा तरी इथे नक्की भेट द्या। तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल, जसं मला वाटलं होतं। आणि आता बघा, मी चालली आहे आपल्या मंदिराजवळ। तर बघा, इथे एंट्री केली आहे तर म्हणतं बघा, समोर झुंबर आहे, इतकं सुंदर सुरेख झुंबर दिसतंय। आणि इथे बघा, बांधकाम बघा मित्रांनो, काय सांगू, बोलायला शब्द नाही आहेत, इतकं अप्रतिम बांधकाम केलेलं आहे, इतकं अप्रतिम सजावट, खरोखर इतकं जबरदस्त, इतकं मस्त आणि अफलातून काम हे फक्त आपले शिवभक्तच करू शकतात, हे यातून सिद्ध होतंय। आणि हे बघा, अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आणि जगण्याची उमेद देणारे आपले महाराज। मित्रांनो, इथे महाराजांसमोर फक्त 1 सेकंद उभे राहा, तुम्ही इथून जाताना आयुष्यभराची उमेद घेऊन जाल। मित्रांनो, महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर महाराजांच्या उजव्या साईडलाच माँसाहेब जिजाऊंचं एक छोटंसं मंदिर आहे आणि त्यांच्या डाव्या साईडला आई तुळजाभवानीचं एक छोटंसं मंदिर आहे। हे दोन्ही मंदिरं खूप छान आहेत आणि यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत बाहेर। मित्रांनो, आता आपण चाललो आहे विक्री केंद्रामध्ये। इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, महाराजांचे भरपूर फ्रेमसुद्धा इकडे आहेत। तुम्हाला जर इथे आवडलं तर तुम्ही इथून नक्की खरेदी करू शकता। मित्रांनो, आता आपण चाललो आहोत कॉरिडॉरमध्ये। मित्रांनो, इथे महाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग हुबेहूब रेखाटलेले आहेत।
आणि त्या प्रसंगाची माहिती त्यांनी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये दिलेली आहे. म्हणजे कसं आहे, तुम्ही इथे वरती प्रसंग बघू शकता आणि खाली माहिती वाचू शकता. चला तर मग आता आपण इथले एक एक प्रसंग बघूया. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाट या चंदनाचा शिवनेरी प्रगटला. दशदिशा पंचतत्व ही तवा नमन करीती, जणू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती. रक्ताभिषेक करुनी शिवशंभो संतोषला, घेऊन हाती भगवा शिवबा हर हर महादेव गरजला. आणि इथे बघा, जे युद्धाच्या काळात जे शस्त्र वापरायचेत सैनिक म्हणा किंवा आपले महाराज म्हणा, त्याची सुद्धा माहिती इथे खूप छान पद्धतीने दिलेली आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण झालं असलं तरी अजूनही शासनाकडून कोणत्याही प्रकारचं अनुदान या मंदिरास मिळालं नसल्याचं मंदिर व्यवस्थापनाकडून मला कळालं. त्यामुळे आता आपल्या सगळ्या शिवभक्तांची ही जबाबदारी आहे की जो काही खारीचा वाटा आपल्याला उचलता येईल तो आपणच उचलला पाहिजे. मित्रांनो, आजचा हा क्षण मी सांगू नाही शकत. खूप म्हणजे खूप छान वाटतोय. तुम्ही सुद्धा एकदा नक्की 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 या इकडे, तुम्हालाही खूप छान वाटेल. खूप म्हणजे खूप मनाला एकदम असं प्रसन्न करणारी ही वास्तू आहे. तुम्ही एकदा नक्की या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा. मला तर आजचा व्हिडिओ अगदी मनापासून खूप छान वाटला. भरभरून काय बोल मला सुचत नाहीये, पण खूप छान वाटला. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.